सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेचे नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरले विसरू कामाचा तुका म्हणे झाला विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला यावे जावे कळलेचे नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरले विठाला विठाला जन जया मामा से बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो आयुष्य संतवरा सदा समकरा दांडेकरा वंदितो ओम नमो ज्ञानेश्वर पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरु दास तुका धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निधान सावता तो जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरु जयसे नमन कवने सकळा हरी कथा बोले भो बडिया बोला आज्ञाने म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल आता हृदय या फुले चौपाळू या भले वरी बैसवो पावले श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता कृष्णाची या सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेचे नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पे सेवेकरता निवडलेला भंग वैराग्याचे परमूर्ती वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग असून काला या प्रकरणातला हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये परमार्थ कशासाठी करावा लागतो आणि तो केल्याच्या नंतर जीवनात परिणाम काय होतो याचं वर्णन गवळणीच्या माध्यमातून महाराज करतात विडाला मुद्दाम हा अभंग निवडला बघा निवडला म्हटल्यापेक्षा महाराजांची काहीतरी इच्छा असेल आमच्या रघुनाथ भाऊनी इथं आल्यावर चिठ्ठी दिली घ्यायला पाहिजे महाराज परीक्षा एकमेकांची आपण आपली आपली माणसं आणि सांगू हे कीर्तन किती मोठे यापेक्षा ऐकणारे किती मोठे याला फार मोठी किंमत आहे बघ सांगू तुम्हाला एखादी काम जर कोणी करत असेल तर त्याचा प्रांजळ हेतू असतो की या कामामध्ये माझं नाव झालं पाहिजे कुणाचा हेतू असतो मी जर एखाद्या ठिकाणी सिस्टम लावला मुलं पाठवली असतील माझी प्रांजळ इच्छा असते की सप्ताह कमिटीनं माझं नाव घ्यायला पाहिजे पण सांगू या ठिकाणी बसलेले व्यक्ती याही पलीकडे गेलेले कीर्तन चांगलं झालं पाहिजे शोभायात्रा चांगली झाली पाहिजे पण कीर्तन माझंच झालं पाहिजे असा आग्रह ज्यांचा आमचे पवार महाराज खरं सांगू बा मी तुम्हाला उभा दिसतो पण सावता महाराज आहे का नाही होऊन गेले का नाही याच्यात सुद्धा माझं तो मत आहे पण सांगू
ज्या समाजामध्ये पवार महाराज सारखे माणसं हे सावता महाराज आहेत माझ्यासाठी. विठाला विठाला. सावता सागर प्रेमाचे आगर. पुढचं नाही सांगायचं मला. महत्वाचे दोन विशेषण वापरले. याला दोन विशेषण वापरले. सावता सागर आणि मग प्रेमाचे आगर. जर सावता महाराजांकडे प्रेम नसतं आणि सावता महाराजांकडे सुखाचा आगार नसता तर सावता महाराजांची पुण्यतिथी नसती झाली व त्यांचे वर्ष श्राद्ध झाले असते. मग याची प्रतिकृती सांगू तुम्हाला. समाजामध्ये ज्याच्याकडे प्रेमाचा सागर आहे आणि ज्याच्याकडे सुखाचा आगर आहे ना, मला असं वाटतं मोठेपणा म्हणून नाही सांगत, आजही एका संस्थेनं कित्येक पिल्ले दिली असते. आमच्या पवार महाराजच्या संस्थेनं आमच्यासारख्या किती संस्था उभ्या केल्या असतील त्याचं गणित नाही दादा. जीवनात प्रेम असल्याशिवाय आप स्वरातला पोरगा उभा करणं इतकं सोपं नसतं. बरं, इतकं सोपं नसतं. कीर्तनकाराचा असं असतं महाराज, सुरुवातीला चाल चांगली झाली पाहिजे तर कीर्तनकाराचा स्वर लागतो. पण यांनी कार्यक्रम असे केले की ज्यांचे स्वर लागत नव्हते त्यांचे स्वर लावायला लावले महाराज. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे कचो महाराज. ज्याला कधी कीर्तन माहित नव्हते, आम्ही 11-11 लाखाच्या गाड्यात फिरतो बुवा. ही कृपा कोणाची असेल तर महाराजाची. विठाला विठाला. म्हणून प्रेम पाहिजे, समाधान पाहिजे. गवळणीनं सेवा केली बुवा देवाची, पण सेवा करत असताना ती सेवा कशासाठी झाली पाहिजे. ती सेवा जर पैशासाठी होत असेल, ती सेवा जर एखाद्या गोष्टीला प्राधान्य देऊन ती सेवा होत असेल तर ती सेवा नाही धरल्या जात बुवा. सेवेचा मोबदला मिळाला की सेवा सेवा रूपाने राहत नाही. देवाला जाण नुसते हात जोडा निघून या, ती तुमची सेवा आहे. पण हात जोडल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणत असाल की आता पाऊस नाही, पाऊस पडू द्या, तर ही तुमची सेवा नाही. गवळणीची भक्ती सांगत असताना अभंगाचा सरळ सरळ भावाचं सांगतो. कृष्णाची या सुखी भूक नाही तहान. त्या देवाच्या भक्तीमध्ये इतक्या लीन झाल्या, भुकेचीही आठवण नाही आणि तहानीचीही आठवण नाही. कोणी महाराज असं या जगात. अहो जरी झाला संन्यासी, मुक्ताबाईची भाषा आहे, आणि माध्यान्नासी तोंडवासी. संन्यासी असू द्या नाही तर ब्रह्मवेत्ता असू द्या, पण वेळ झाला की खायला मागणार. पण कृष्णाची भक्ती ज्या गवळणीने केली ना बुवा, विसरले काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. दादा, ज्या कृष्णाची सेवा केली, काम धंदा तर विसरलास, पण घरी पाणी भरायचे 3 लाईट आली हे सुद्धा भजनाला बसल्याच्या नंतर आठवणीत राहत नाही हो. तिला गवळण म्हणतात. विठाला विठाला. महाराज म्हणतात ती भुगतान त्यांना माहित नाही. इतकंच नाही, सदा समाधान सकळांचे, सगळ्यांचं समाधान त्याच्याकडे पाहून झालं. कळाल्याचे नाही किती झाले, किती दिस बाहेरील वास विसरले. कळालंच नाही भगवंताच्या संगतीत येऊन किती दिवस झाले, माहीतच नाही. आणि सांगू तुम्हाला, देवाच्या सानिध्यात जायचं ना तर बदल करण्यासाठी जागड्या. देवाच्या सानिध्यात जायचं ना तर स्वतःच्या जीवनात बदल करण्यासाठी जा. पण तिथे गेल्याच्या नंतर जर तुमच्या बुद्धीमध्ये बदल होत नसेल तर धिक्कार आहे तुमच्या परमार्थावर. राऊतबांचे शब्द आहे. अरे मंदिरात बसून जो 2 तोंडाच्या गोष्टी करणार, सावधान. यम अशा जागी कुठा घालून बुवा की पुन्हा रडता रडता माणसं कमी पडतील. विठाला विठाला विठाला. आम्हाला कीर्तनात काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही किती मोठे भक्त आहे, तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन करता, मोठ्या मोठ्या भागवत कथा करतात, किती मोठे. सांगू, जोपर्यंत अंतःकरणातले द्वेष जात नाही, जोपर्यंत अंतःकरणातली इच्छा मरत नाही, तोपर्यंत साधू नाही, महाराजही नाही दादा, साधा टाळकरीन गायक सुद्धा नाही. मनातल्या या भावना जात नसेल. खाली जळगावला गेलो, मी आपली परिस्थिती सांगतो कशी झाली. का देव भेटत नाही. गवळणीच्या पुढं नाचला हाल का रे कृष्ण डोलका,
घडिये 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 मुझे भूल का रे घडिये 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 मुझे भूल का रे गवळणीच्या पुढं तुडू 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 नाचायचा माझा देव गवळणीच्या पुढं उड्या मारायचा देव काय काय जीव लावला असेल आम्ही एवढा जीव लावतो पळमार झाला हा खाली कार्यक्रमाला गेलो जळगावला कीर्तन चालू व्हायचा टाइम आता तेव्हा काय असा संच नव्हता आमचा महाराजांचा मग तेव्हा बॅग घेतली आणि गेलो फेटा गिटा बांधला म्हणला कार्यक्रम चालू करा ना ते म्हणले महाराज चालू केला असता कार्यक्रम पण आमच्या गावात आहे ना म्हटले एकच पकवाजे आणि एकच पेटीवाला आहे आणि त्या दोघांचं काहीतरी खटकेले म्हणे ते दोघही यायला तयार नाही अरे म्हणलं बाबा पण कीर्तन काय मला कीर्तन करणं गरजेचं इतक्याला मग फुकट जाऊ का कस करता जावं लागेल ना कीर्तन तर करावं लागेल ते म्हण महाराज मग कसं म्हणलं मी मध्यस्थी करतो बा त्या पेटी मास्तरकडे गेलो म्हणलं बाबा या नादनाम पाहिजे कीर्तनामध्ये स्वर पाहिजे तुम्ही नसलं तर कीर्तन व्हायचं नाही मी पाया पडतो तुमचं जाऊ द्या जे झालं असेल ते मी पाया पडतो ते म्हण महाराज मग तू म्हणतो म्हणून येतो म्हणलं तू काही म्हण ये तू आवे तू नाही का करत नाही पण कीर्तनात ते म्हणलं तू म्हणतो म्हणून म्हणलं चालन काहीच अडचण नाही ये वा त्याला हाताला धरून पेटी आणली पकवाजा आणला पकवाजा तर नाहीच म्हणत होता साप म्हणे पकवाजा म्हणे त्याच्या मुंडक्यातच पकवास टाकीन म्हणे त्याच्या तोंडात तोंड पडलं तू साधं नका समजू बा हे असे 2-4 माणसं सोडून द्या नाही तर बाकी इतके विचित्र आहे तिथं झोपा काढते पण कीर्तनात बसायचे नाही कथा चालू असतात सोडून द्या ते म्हणे तोंडात तोंड नाही पडलं पाहिजे ना म्हटलं इतकंच आहे ना ते काम मी करतो त्यांना दोघांनाही आणलं हे कसे असे समोरासमोर बसले तसं समोरासमोर नाही बसवलं पकवाजाचं तोंड पूर्वेकडे केलं आणि पेटीवाल्याचं पश्चिमेकडे केलं पाठीला पाठ लावली म्हणलं कशाला तोंडाला तोंड आणि सांगू महाराज तुम्हाला या जगात एकच चतुर व्यक्ती दुसरे कितीही चतुर असले तरी एक ना एक दिवस मुस्काडात खावंच लागते या जगात फक्त एकच चतुर आहे ना बा चतुरा तो शिरोमणी या जगात एकच व्यक्ती चतुर आहे काकड्यात आपण म्हणतो चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी ब्रह्मदेवाजवळ एक जण गेला म्हणलं आम्हाला पण नाही देता येत दुसरं काही माग ते म्हणलं आम्हाला पण नाही देता येत पण आम्हालापणासारखं मागता येतं म्हणले तू काही माग ते म्हणे रात्रीचं नको मरण दिवसा नको बाहेर नको घरात नको अंधारात नको उजेडात नको स्त्रीच्या हातून नको पुरुषाच्या हातून नको अस्त्रानं नको शस्त्रानं नको बाकीचे ब्रह्मदेवाच्या कानात सांगायचे अरे ते काय म्हणते ते तर पहा नुसतं हा नका म्हणू पण ब्रह्मदेवान डोळे लावले त्याला सांगितलं तू कितीही म्हण माझा बाप इतका श्रीमंत आहे की तुला तो नाकानं फाडणार आहे मला म्हणून त्याचं नाव हिरण्यकशिपू आणि ज्यानं फाडलं त्याचं नाव धड देवही नाही धड माणूसही नाही धड पशु आहे बरं जिवंत व्यक्तीकडून नको किंवा मेल्याकडून नको नख जिवंत आहे का मेलेले काय म्हणणं आहे तुमचं बोलणंच नाही तुम्हाला जिवंत आहे का मेलेले जिवंत आहे वाढतात ना जिवंत आहे मग तुम्हाला दरम्यान चालता चालता ब्लेड मारली तर तुम्ही रडणार नाही का मग नखाला तुम्ही जेव्हा नीलकटव लावता कटाकट तोडता तेव्हा एखादे नख म्हणलं का हो दादा आम्हाला तोडू नका हा जिवंत आहे काही लोक म्हणत असतील याच्यामुळे तो या पुढे बसत नाही ते जिवंतही म्हणता येणार नाही जर जिवंत म्हणाव सजीव म्हणाव तर कापल्याच्या नंतर रक्त येत नाही त्रास होत नाही आणि मेलेलं म्हणाव तर वाढल्याशिवाय राहत नाही इतका कलाकार आहे देव आज समजू नका तो इतका चतुर आहे पण त्याला मारलं आणि तुम्हाला सांगू मग बरेच लोक म्हटले का हो देवता आता निघून गेले त्यांचा अवतार तर राहिला नाही मग आता ते चतुरपणाही गेला का अजिबात नाही तेवढा चतुरपणा त्यांनी आमच्या महाराज लोकांकडे दिला तो जो चतुरपणा आहे ना तो आमच्या महाराज लोकांकडे गेला आता आम्हाला खऱ्याचं खोटंही करता येतं
खोट्याचं हवंच म्हणू राहील तुम्ही. जमलं. तो चतुरपणा आहे वा. आणि मग त्यांना सांगितलं मागं पुढं असं उत्तर पश्चिम बसाबा पूर्व पश्चिम बसले. माझं चिंतन चालू झालं. मी बोलायला सुरुवात केली. माझ्या लक्षच नाही आता यांचं काय चाललंय. माझं चिंतन चालू केलं. मी त्या पेटीवाल्याला लहर आली पैसे मागायची. कीर्तनात लहर आली पैसे मागायची. आणि त्यानं मग बोलला नाही तो. त्या पेटीच्या स्वरात त्यानं पैसे मागायला सुरुवात केली. माझे पैसे देतो का सारे गम पदनिस. त्यानं ते पैसे मागितले. आता ते मला नाही कळालं कारण मला त्याच्यातलं ज्ञानच नाही. पण ते पकवाजाला बरोबर कळालं कारण ते त्याच्यासोबत राहत होतं ना. त्याला जेव्हा ते कळालं बा त्यानं त्या पकवाजाच्या भाषेत सांगायला सुरुवात केली. दिन तर दिन नाही तर नाही दिन. दिन ना दिन दिनाक तीन ना तीन तिनाक बोल वाजवला. आता दोघांचं चाललं पैसे देणं. हा म्हणायचा देत नाही. आता तिथं बसलेलं होतं खंजिरीवालं. त्या खंजिरीवाल्याला माहित होतं याचं काय साठवलं डोळे. आणि मग ते मधीच उठलं आणि मोठ्यान बोंबला लागलं डुबोले 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 विठाला विठाला सावधान. जर कीर्तनात बसून तुम्हाला जर तुमचे पैसे मागण्याची बुद्धी होत असेल, कीर्तनात बसून जर एकमेकांचे उन्हे धुणे काढणं असेल, मी भगवानचे शब्द बोलतो बघ माझ्याकडे शब्द नाही. कीर्तनात बसून जर तुम्हाला बांधाचे भांडणं दिसत असेल आणि कीर्तनात बसून जर तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुम्ही परमार्थ नाही करू. तुम्ही नाही केला तरी चालतं. नाही तयारीनं भुकेला विठ्ठल विठाला कळलेची नाही झाले किती दिस. तुकोबा सांगतात विसरू कामाचा तुका म्हणे झाला. कामाचा विसर झाला. आपण कोण आहे, आपण कोणत्या जातीत जन्माला आलो. याता याती धर्म नाही विष्णू दासा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. आणि सांगू हा निर्णय शास्त्र संमत आहे. म्हणून सावता माळ्याची पुण्यतिथी आहे आणि तेल्याचं कीर्तन आहे. विठाला विठाला विठाला. मला आठवतं एकदा माझी दिंडी होती आणि दिंडीचं कीर्तन मी पवार महाराजांनी दिलेलं होतं. मुख्य 5,000 लोक बसलेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं नाथ महाराज ब्राह्मणाची पुण्यतिथी आहे. मी इतक्या धावपळीतून आलो पण कशासाठी आलो. आम्हा येणे झाली एका तेलिया कारण संताजी महाराजांचा महाराज हे प्रेम आहे वारकरी संप्रदायामध्ये. यातायात नाही जात नाही आणि या आशयाचा हा सगळा अभंग आहे. विडाला विडाला मी फारसं जास्त बोलणार नाही. नाही जाणार अर्धा पाऊण तास. एक सवाला मी सोडून देणार. एक थोडंसं अल्पसा परिहार या ठिकाणी देतो. दरवर्षी सालाबाद प्रमाणे 11 वर्ष झाले वाटतं बाबा आहे ना. 11 वर्ष होऊन गेले. एका तपाकडे मला वाटतं ही एक तपच आहे बहुतेक पूर्ण आहे ना. अनेक वर्षापासून हा सोहळा चालू आहे बा. आणि एवढा समाज आपल्या गावामध्ये दोनदाच जमतो. एकदा सावता महाराज पुण्यतिथीला आणि एकदा प्रत्येकाच्या घरासमोर. अहो एकदा मोठ्या सप्त्याला. एकदा जमतो तो मोठ्या सप्त्याला आणि दुसऱ्यांदा जमतो इथं. बाकी किती कार्यक्रम करा महाराज पण एवढा समाज जमा होत नाही. हा का समाज जमा होतो महाराज सांगू. हे कीर्तन ऐकण्यासाठी येत नाही. हे फारसं सावता महाराजांचं दर्शनही घ्यायला येत नाही. पण आमच्या पवार महाराजांनी एका वर्षामध्ये पोरांचे काय बदल केला हे पाहण्यासाठी सगळे लोक येतात. त्याच्यात अर्धे पालक लोकच बसले. आणि म्हणून फार फार धन्यवाद देईन आयोजक नियोजक समस्त कमिटी ग्रामस्थ मंडळ सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद देईन आमच्या पवार महाराजांना. माझा अधिकार नसताना सुद्धा वाणीचं प्रभुत्व नसताना सुद्धा काही जपतप नसताना सुद्धा त्यांच्या एवढं जीवनात कार्य नसताना सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उभं केलं. आणि विशेष म्हणजे महाराज उपस्थित राहिले ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे बा. सांगू मी आज खरंच खूप मोठा झालो बा. आतापर्यंत नाही म्हटलो मी कुठं
पण आज खराच मोठा झालो का. साधारण सांगतो, गावातल्या सरपंचाचं भाषण चालू आहे, दुसरीकडे जाऊ नका, मी कीर्तनात आहे. गावातल्या सरपंचाचं भाषण चालू आहे. आमदार साहेबांना खुर्ची टाकली बसायला, पण आमदार साहेबांनी खुर्ची बाजूला केली आणि कुठं बसले, खाली बसले. ज्या सरपंचाचं भाषण चालू आहे त्या सरपंचाच्या भाषणामध्ये जर आमदार खाली बसत असन तर महाराज त्या आमदारानं त्याला मोठं केलेलं असतं आणि तो मोठा झालेला असतो. आणि हे शिकवण्यासाठी महाराज आमचे पवार महाराजच खाली बसले, मला उभं केलं. विठाला विठाला. पटकन अभंगाचा अर्थ सांगून जातो, 2 मिनिटात काल्याचं चिंतन. चला, अभंग गवळणीच्या भक्ती रसात डुबलेला अभंग आहे. काय सांगतात महाराज ऐका ना. माणसानं भक्ती अशी कराव की त्या भक्तीचं फळ आपल्या पदरात पडलं पाहिजे. नाही तर काय गरज आहे महाराज. तिळे टोपी माळा देवाचे कबाळ आणि वागावी वंगाळ पोटासाठी. तुकोबाव्या सांगतात मोठा गंध लावला, मोठ्या माळा घातल्या आणि लोकांचे उन्हे धुणे काढतो, लोकांचे द्वेष काढतो. काय गरज आहे त्याची. तो माळकरी नाही बुवा. पण आमचे राऊत महाराज सांगतात खरा माळकरी कोण, ज्याच्या गळात एकही तुळशीची माळ नाही पण समाजात ज्याला एकही विरोधक नाही, तो खरा माळकरी. संन्यासी कोणाला म्हटलं, ज्याचे भगवे कपडे त्याला संन्यासी अजिबात नाही. ज्याला 5 पोरं आहे तो खरा संन्यासी. आणि जो संन्यासी असन त्याच्या बँकेत पैसे असन, बँकेत त्याच्या जमिनी असतील, त्याचे मठ असतील, शिष्य संप्रदाय असन आणि गेल्याच्या नंतर जर भांडणं लावून जात असन तर संन्यासी नाही गड्या. विठाला विठाला. काही लोक म्हणान काही नको बोलू, मी माऊली ज्ञानोबांची ओवी सांगेल. मी माझी आईची आठवण विसरली जयाची अंतकरण, पार्था तो संन्यासीचा निरंतर. ज्याच्या अंतकरणात मीन माझं काहीच राहिलं नाही बा, तो संन्यासी आहे. मग या गवळणीचं नेमकं प्रेम कसं होतं बा, 2 मिनिटात सांगेल. एक दिवस भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर खेळ खेळतायत. एक गवळण त्याच्याकडे गेली आणि गवळण गेल्याच्या नंतर रडायला लागली, लांब बसून रडायला लागली. काय प्रेम असेल बा. कृष्णाकडे पाहते, गवळण रडते. कृष्णाचं बऱ्याच वेळाच्या नंतर लक्ष गेलं. कृष्ण पळत पळत तिच्याकडे गेला. काय रडते ग. कृष्ण जवळ पाहिला आणि हुंका दाटून आला. प्रेमाची व्यक्ती जवळ आली ना महाराज, आपोआप माणसाला रडू येत असत. रडायला लागली. कृष्णाने तिचे डोळे पुसले. काय प्रेम असेल बा. कृष्णानं तिचे डोळे पुसले. कृष्णाने विचारलं, अगं रडते काय, येडे सांग ना काय झालं, मी तुझ्या जवळ आहे ना. तिनं सांगितलं, देवा त्यांच्यामध्ये खेळताना पाहिल्याच्या नंतर मला माझी लाज वाटते. मी जर गोपाळ म्हणून जन्माला आले असते तर तू माझ्यासोबत खेळला असता, माझ्या अंगाला तुझा स्पर्श झाला असता. पण मी स्त्री जातीत जन्माला आले आणि त्याच्यामुळे माझं दुर्दैव असं आहे की संसाराच्या बंधनात अडकून राहिली आणि मला तुझी भक्ती नाही करता आली. ढसा ढसा रडायला लागली. कृष्णाच्या लक्षात आलं की आता हिला खरी भक्ती हिच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ब्रह्मज्ञान करून दिला. सांगितलं, घाबरू नको, येणाऱ्या पौर्णिमेला फक्त तुझ्यासाठी नाचे. बाकी कोणालाच त्याला कोणालाच आमंत्रण नसणार, फक्त तुझ्यासाठी नाचे. ती गावात गेली बुवा आणि इतका आनंद झाला. बाकीच्यांना सांगायला लागली, येणाऱ्या शरद पौर्णिमेला माझा देव माझ्यासोबत नाचणार आहे. सगळ्या बायांना तिचा महाराज हेवा वाटायला लागला. सगळे देवाकडे गेले. मग आम्ही काही चूक केली. कृष्णानं सांगितलं, घाबरू नका, सगळ्यांसाठी नाचेल. आणि पौर्णिमा जवळ आली बा. भगवंताने वेणू वाजवला. वेणू काय ताकद होती महाराज पकवाजात, विण्यात, टाळामध्ये. इतकी ताकद आहे बा, इतकी ताकद आहे बा. कालची घटना सांगतो. या कपड्यात आणि या टाळात आणि विण्यात किती ताकद आहे. वैजापूरला जाताना मंगळवारी 2 जण होतो गाडीत आणि गाडी अडवली ट्रॅफिक पोलिसांनी.
फोटो काढून घेतला उतरायच्या आधी. बाबा इन्शुरन्स नाही, सांगाल काय अडचण? गाडीचा इन्शुरन्स नाही, पीयूसी नाही, सीटबेल्ट लावलेला नाही, मास्कही नव्हता आणि गाडी होती 100-125. फोटो काढला, 500 रुपयाचा फाईन तरी पडला असता. पण खाली उतरलो महाराज आणि त्याने हे पाहिल्या त्याचे शब्द काय होते माहितीये का? महाराज तुम्हाला सांगावं लागतं का गाड्या पळवू नका म्हणून? एखादी असता तर पावती दिली असती. त्यानं मागचं चेक केलं, म्हणे महाराज मागचं काहीच नाही. त्याला सांगणं होतं बाकीचं काहीच नाही. मी म्हणलं नाही, काहीच नाही बाकीचं खरंच. आणि काय सांगावं, त्यानं सांगितलं महाराज जरा दमन जा म्हणे, फक्त एवढंच, आणि गाडी सोडली. बा जर आरटीओ तुमची गाडी सोडू शकतो नुसतं याच्याकडे पाहू, मग यम नाही सोडायचा का? नाही सोडायचा यम, पण तेवढी निष्ठा तर पाहिजे ना. एखाद्यानं जर धोतर घातलं बा, आता हे पोरं आपल्याकडे येतात आणि मग गावातून 2 पोरं येतात आणि ते गावात ते पोरग जर धोतर घालून गेलं, बाकीचे पोरं म्हणतात काय धोत्र्या, या कपड्याची किंमत नाही करत बा. पण सांगू तुम्हाला, हा कपडा असा आहे, एक तर घालताच येत नाही आणि ज्यानं घातला ना दादा त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. विठाला एवढी फक्त या कपड्यात ताकद, एवढ्या कपड्यात. विण्या टाळा प्रत्येकामध्ये एक वेगळी शक्ती. आणि बासरी वाजवली महाराज, काय सुंदर तिचा आवाज आहे, इतका सुंदर तो वेणू वाजायला लागला. आणि वाजता वाजता गायी चरू विसरल्या. महाराज गायी चरत होत्या, गायीचं चरवणं सोडून दिलं. पानवत होत्या, वासरासाठी पाना आवरून घेतला आणि त्या बासरीकडं आवाज लक्ष देत आहे. आणि तिथून तो आवाज गवळणीनं येतो. सगळ्या गवळणी एकत्र झाल्या आणि भगवंताकडे जायला लागल्या. त्या वेणूतून त्यांना आवाज यायला लागला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पा. बाकीच्या गवळणीच्या मनामध्ये काळजी सुरू झाली. माझा भगवान परमात्मा नाचतोय, माझा भगवान परमात्मा बोलवतोय. पाहत दादा एवढे लहान पोरं नाचू राहिले, किती मस्त आनंद निर्माण झाला. तरी आपल्याला टाळ्या वाजू वाटा नाही. माझं हृदय ऐकलं काही लोक बघत टाळ्या वाजवतात. देवानं बासरी वाजवली, गोपाळ नाचायला लागले, सगळीकडे दाटून आला. आणि प्रत्येक गवळणीच्या मनामध्ये उत्पन्न झाला भाव, आता माझा पोलीस नाही, माझं जीवन कशासाठीच नाही, मी देवासाठी जन्म घेतला आणि देवाच्या कार्यात मला आता सहभागी व्हायचंय. म्हणून कोणी मंडप टाकला असेल, कोणी झाडून घेतला असेल, कोणी किराणा माल आणला असेल, कोणी कवचा घेऊन हलवत असेल, कोणी गॅसच्या भट्ट्या लावल्या असेल, कोणी त्याला माचीस लावली असेल, नाही काही तर कोणीतरी वायरावरती केली असेल. चालता सगळ्यांची सेवा महाराज सावकार महाराजांच्या सेवेने होणार. आणि सांगू तुम्हाला, हा सोहळा तिकडे चालू झाला आणि एक एक गवळण घरातून निघायला लागल्या. अशा बऱ्याच गवळणी जाताना पाहिल्या. तुकोबा बस स्टँडवर थांबेल होते. तुकोबाने विचारलं, का ग कुठं निघल्या? गवळणीनं खाली मान घातली, बोलल्या नाही. जुना काळ होता, मोठ्या माणसासमोर लहान माणसं बोलत नाही. जुना काळ, आता काळ बदलला. आता लहान माणसासमोर मोठे माणसं बोलत नाही. कशाला इज्जत घालून घ्यायची? मोठे माणसं म्हणतात, हा तुम्ही म्हणता ना तसंच मला वाटतं आता असंच चालू आहे. विठाला मोठ्याचं मोठेपण आहे, मोठेपण आहे. आणि सांगू, मोठा माणूस मोठा कधी होतो? जेव्हा तो लहान माणसाला मोठा करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं मोठा माणूस मोठा होतो. विठाला तुकोबा
वर्णन विचारलं तुम्हाला कळतं का काही? तुमचे देर काय म्हणतील, तुमचा पती काय म्हणाल, त्यांना विचारून आले का तुम्ही? विचारून आले? त्यावेळेस एका गवळणीनं फार सुंदर सुंदर वर्णन केलं. याती कुळ माझे गेले हवे कोणी. बाबा कुणाला सांगता तुम्ही? याती आणि कुळ या दोन गोष्टी माझ्या विसरल्या बुवा. म्हणले मग घरचे, अहो जिथं जात आणि कुळच लक्षात राहिलं नाही, तिथं कशाचे दीर आणि कशाच्या भावजया या सगळ्यांचा त्याग केला. आणि आता ते काही म्हणू वाढवत हे जन आणि म्हणत शिंदळी परी त्या वनमाळी नवी संबे. एवढी ताकद पाहिजे बा, एवढी ताकद पाहिजे. सकाळी कीटकनाशक फवारणं झालं नाही म्हणून काही 11:30 वाजता आले. काहीला हौद बघायचे होते, काही 12 वाजता आले, काही तर भंडाऱ्याला येणार आहे डायरेक्ट. विसरल्या काम धंदा. त्या काम धंदा विसरल्या आणि मोठवा चालू करायच्या म्हणून बाकीचे नुसते भंडाऱ्याला येणार आहे म्हणून आपल्याला देव प्राप्त नाही होत ना बुवा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 12 स्कंदामध्ये फार वर्णन आलेलं आहे. ते देवाजवळ जातात आणि त्यांची परीक्षा पाहण्यासाठी देव सांगतो, आगतम महाभागा त्वम आगतम कुतः क्वचितागमन कुतः. कशासाठी आलात, कोण बोलवलं? त्यावेळेस एक गवळण पुढे झाली, अध्यक्ष होती ती सगळ्यांची. ती गवळण पुढे झाली आणि तिनं सांगितलं, तुला कळतं काही? आम्हाला तूच बोलवलं ना, आता तू सांगतो कशासाठी आले? तिनं सांगितलं, अगं मी बोलवलं तुला, पण तुमचं काम होतं विचारून यायचं. कारण संसारातल्या गोष्टीचं विशेष वर्ण असं असतं, आतापर्यंत नसन ध्यानात, ते इथून पुढे ऐका. लहान पोरांसाठी, तरुण पोरांसाठी सांगतो. तुमच्या मनानच घ्या, बायकोला साडी 2000ची घ्या, 3000ची घ्या, तुमच्याच मनान घ्या. फक्त जाताना म्हातारीला नुसतं विचारा, कितीची घेऊ? कितीची घेऊ? म्हातारीन जर म्हणलं ना 500 रुपये, 500 रुपये म्हातारी समोर काढा आणि तिच्या हातात द्या. मागच्या हसू राहिले, कवण लागलं का त्याला? 500 घ्या आणि तिच्या हातात द्या. आणि मग तिला गपचिप कानात सांगा, हे 500 घे, बाकीचे फोन पे न पाठवतो. गोंधळ घालू नको. मोठ्या माणसाला कमीत कमी विचारायचं, हा हिंदू धर्माचा नियम आहे. तुम्ही विचारलं का? नाही. पण त्यांनी सांगितलं विचारण्यासाठी शिल्लकच राहिलं नाही. मी तुपाला जाऊ दे सांगितलं. तू काय म्हणे आता? आणि आम्ही नवसो आता तो हाकलून जरी दिलं गड्या तरी मी आता जाणार नाही. आता मरेन तरी इथंच आणि जगेन तरी इथंच. काय भक्ती होती महाराज. बारकाईनं ऐका, किती निष्ठा होती देवावर. तेवढी निष्ठा लागते बरं. ज्या दिवशी वृंदावन सोडून देव गेला ना, 11 वर्ष 52 दिवस देव वृंदावनात राहिला. आणि जेव्हा देव सोडून गेला ना, ज्या गवळणी यमुनेपर्यंत आल्या देवाला सोडायला, त्या पुन्हा कधीच घरी गेल्या नाही. कधीच घरी गेल्या नाही. माझा देव जर गोकुळातून गेला असेल ना, तर या गोकुळामध्ये आता फक्त स्मशान झालं. स्मशान. इथं देवच नाही तर कशासाठी जायचं? एवढा भाव होता. विदुरजी, उद्धवजी जेव्हा जातात ना त्यांना समजावण्यासाठी, तर जाता जाता एक गवळण अशी भिंतीवर चित्र काढताना दिसत होते. चित्र काढताना बारकाईने ऐका, किती भाव होता त्या गवळणीचा. इतकं सुंदर चित्र काढलं होतं महाराज, जसा हुबेहूब देव आहे. पण चित्र काढता काढता सगळं चित्र पाहणं झालं चेहऱ्यापासून तर कमरेपर्यंत. पण लक्षात असं आलं की इतकं चांगलं चित्र काढलं पण पाय नाही काढले. पाय ती गवळण तिथं रडत बसली होती. आई, सगळं काढलं तुम्ही, मग देवाला पाय का नाही काढले?
त्यावेळेस तिचा हुंका दाटून आला आणि तिनं सांगितलं, सांगू हा माझा देव, हा माझा देव इतका इतका राजकारणी आहे की यानं कोणालाच आनंदी राहू नाही दिला. आणि सांगू आम्ही रथाच्या पुढे आडवं झालो, आम्ही मरायला तयार झालो, पण तरी देव नाही थांबला, नाही थांबला. अकबराच्या रथात देव बसला आणि जेव्हा देव गेला ना असं वाटलं आमचे पंचप्राणीय मोडून नेतो कानू. तसा देव गेला आणि एखादी देह गेल्याच्या नंतर, एखाद्या फुलातून सुगंध गेल्याच्या नंतर जसं फुल महाराज गळून जातं त्या अवस्थेमध्ये आम्ही आता जीवन जगतोय. पण मग याला पाय का नाही काढले? तिनं फार मार्मिक उत्तर दिलं, दादा अरे त्या जिवंत कृष्णाला पाय होते म्हणून त्यानं वृंदावन सोडवलं, त्यानं वृंदावन सोडलं. त्याला पाय नसते त्यानं वृंदावन सोडलं नसतं. पण या चित्रावर सुद्धा माझा भरोसा नाही. यात कदाचित मी या चित्राला जर पाय काढले ते चित्र सुद्धा आम्हाला सोडून जाईल. आणि इतकी भक्ती लागते बुवा तेव्हा देव आपल्या घरात येत असतो. इतकी भक्ती लागते. आपण मस्त म्हणतो आजोबा आले, पंजोबा आले, ते म्हातारा शिळ्या भाकरीवर गेलं, कशाला इंते बोंबला पुन्हा. मग म्हातारा मरून कधी पडलं ते दुसऱ्या दिवशी पाहिलं लोकांना, म्हातारा मरून पडलं. आणि मग म्हणले मग स्वर्गात आणा, माळा आणा, फुला आणा नंतर. अरे पण जिवंत आहे तोपर्यंत काय. तस भक्ती जर करायची असेल ना दादा, तर जोपर्यंत अंतःकरणात भक्ती आहे तोपर्यंत परमार्थ करा. ज्या दिवशी अंतःकरणातली भक्ती गेली ना त्या दिवशी विषय सोडून द्या आणि समजून घ्या आपलं परमार्थाचं आयुष्य संपलं. एवढी निष्ठा सांगितलं देवाला, आता जायचंच नाही कुठं. मग देवानंही त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे मग तुमची तयारीच आहे ना. मग रास चालू केली, रास चालू केली आणि सुंदर तो आनंद झाला. पण 15 दिवसानं राधिकेच्या मनात संशय झाला. मी जास्त सांगत नाही, फार मोठी कथा आहे, भागवत ऐकावं लागेल त्याच्यासाठी. पुढे चालतो. मग ती रास बंद पडली आणि बंद पडल्याच्या नंतर देव अचानक अदृश्य झाला. का? अहंकार झाला ना, अहंकार झाला ना. मी करतो मी, आणि मी एवढा अवघड आहे गोसाई बाबा. मी जिथं आला गड्या त्याचं लय लवकर काम वाचतं. जिथं मी आला तिथं मी पणामुळे चांगले चांगले 9 जण गेले, 9 जण. मला असं वाटतं प्रमाण म्हटलं असं मी कुठेतरी कीर्तनात. येडा का मदन तो केवळ 95 जण ज्यांना आमपणा चालता. मी मंडप टाकला. मी आपली गत सांगू का कशी झाली. आपण गाडी झोपतो संध्याकाळ शिवाला गावात येतो दुधाचा कॅना घेऊन. आता नाही राहिले ते, आता बैलगाडी नाहीये. पण बैलगाडीवाला असेल तर लक्ष द्या, तिथं कुत्र पाळलेलं असतं शेतात आणि ते कुत्र बैलगाडी जोडली की त्या आखाच्या खाली येतं, बैलगाडीच्या आखाच्या खाली आणि चालतं. सहज त्याला चालतं चालतं म्हणलं भाऊ इतकी मोठी मोकळी जागा आहे काऊन गाडीच्या खाली. त्यानं मला सांगितलं, म्हटले महाराज मी म्हणून गाडी चालू आहे, मी जर बाजूला गेलो की मालक दणकन खाली आदळून. कसं वाटतं तुम्हाला? बरेच लोक म्हणत असतात घ्या मजा करून, घ्या मजा करून. मी येतोपर्यंत घ्या मजा करून, मी येतोपर्यंत घ्या मजा करून. मी म्हणून कमवलं, मी म्हणून खाऊन घ्या, मी म्हणून पिऊन घ्या. मी गेल्यावर तुमचं कसं होईल? एक नात उठला ते मला तुम्ही जाऊन तर पहा, नाही गुलाबजामुनची पंगत दिली तर मग बी काय. कुणा वाचून कुणाचं राहत नसला अहंकार. हा अहंकार फार मोठा आहे दादा. आणि राधिकेच्या मनात अहंकार निर्माण झाला कारण देव फक्त तिला तिच्या सोबतच खेळताना दिसायचा, दुसऱ्या सोबत नाही. आणि मग तिला अहंकार झाला आणि मग देव गेला. मग देव गेल्याच्या नंतर पुन्हा उत्कंठा वाटली आणि देव मिळावा याच्यासाठी का मोकलिले वना सावजांनी वेरिले. मग तिथून पुढं त्या यमुनेच्या काठावर येते आणि मग तिथं महाराज फार सुंदर 16 श्लोकांचं एक गोपीगीत फार सुंदर तयार झालं बुवा, फार सुंदर. एकच गोपीगीत सांगतो म्हणजे तिचा भाव कळेल. जयति तेधिकं जन्मनागजः शयत इंदिरा शाश्वतत्वहि दयित दोषता दीक्षुतावकाश त्वयि धृतासव
भगवती तव कथामृतं तात जीवनं कविभिरीडितं कल्मषात् फार बारकाईने ऐका दादा. त्या गोपी गीतामध्ये ती गवळण सांगते, देवा तू ज्या वेळेस अदृश्य झाला त्यावेळेस तू नाही अदृश्य झाला, तुझ्या सोबत माझा जीवही तू घेऊन गेला. आणि आता काय राहिलं, प्राण गेल्याच्या नंतर लोक पेटवून देतात देह. आता माझा देह पेटला तरी चालेल पण तो भेटला पाहिजे. पूर्ण 16 श्लोकाचं ते गोपी गीते फार विशेष महाराज. जेव्हा ते सांगतो ना आम्ही, लोक घडतात बा ढसा. आणि मग देव पुन्हा आला आणि देवानं मग 1 वर्षाची रात्र केली आणि 1 वर्षाची रात्र केली. आणि एका वर्षीच्या रात्रीमध्ये भगवान परमात्मा खेळायला सुरुवात झाला. प्रत्येक गवळण खेळायला सुरुवात झाली आणि खेळता खेळता आवाज कैलासापर्यंत गेला. आणि महादेवजी उठून उभे राहिले, अरे माझा देव नाचतोय आणि मग मी असा का. मग देवही आले. देव आले तर गवळणीत घुसायला लागले. आता जाऊ देतील का महादेवाला? कसं वाटतं तुम्हाला? ते नाग पाहिले लांबून तर बाकीच्या ना काड्या आणून ठेवल्या. देव घुसायला लागले. तुम्हाला जाताना येणार मध्ये फक्त ओनली लेडीज, फक्त महिला, माणसांना प्रवेश नाही. रडायला लागले देव. अदृश्य रूपात कृष्ण आले म्हणले, रडू नका ना, तुम्हाला काय सांगायचीच गरज आहे का? तुम्हाला अजून डोकं नाही? बदला कपडे. आणि मग कपडे बदलले. कोण? मिसळ महाराज ना. मग महादेवान कपडे बदलले. आणि मग कपडे कोणते? धोतर, शर्ट, कोट. चांगली 9वी साडी काढली. 9वी साडी घातली महाराज. आणि मस्त जसा स्त्रीचा शृंगार असतो तसा शृंगार देवाना केला आणि देव त्याच्यात घुसले. बघा आता माणूस तो माणूसच. बाई त्या महिला मंडळी होत्या, इतक्या इमानदारीनं फेर धावला होता त्यांना. हा बाबा जसा गेला तसा तांडव नृत्य चालू केलं त्यानं मध्येच. सगळ्या गवळणी घाबरल्या ना, बाई तो अशी काय नाचते. देव म्हणले, अप्पा तुम्हाला पास देऊन, VIP पास देऊन मागच्या दारानं मध्ये घातलं तर इज्जत नका घालू. जेव्हा नीट नुसते कपडे घालून काही होत नाही. महाराजाचे नुसते कपडे घालून काही होत नाही. त्यासाठी अभ्यासही लागतो. त्याच्यासाठी हे सगळं करावंही लागतं, प्रेमही लागतं. नुसते कपडे घालून नाही. बाबा असे कपडे घालून नाही मग मी 55 पोहे विठाला. बाकीच्यांना सण कळाल कोणा, पण आमचं दोघायला कळाल काय झालं ते. ज्याच्या त्याचे वळम असतात त्या सोडून. नुसते कपडे घालून काही फायदा नाही. आणि मग सांगितलं व्यवस्थित नाचा. आणि मग तो देव नाचायला लागला. आणि त्या ठिकाणी त्या भगवंताचं नाव काय? महादेवाचं नाव विठाला. त्या महादेवाचं नाव तिथं वृंदावन मध्ये गोपेश्वर पडलं. भागवत वाचलं नसेल तर वाचून घ्यायचं जरा. गोपेश्वर गोपीच्या रूपामध्ये जो गेला, नाचता तो तिथंच थांबून गेला. त्याची समाधी लागली. आजही वृंदावनात गेले की गोपेश्वराचं मंदिर आहे. त्याची ही सगळी कथा आहे. 6 महिने झाले रात्रीला. मगही कोणी जेवायचं म्हणत नाही, कोणी खायचं म्हणत नाही. मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी होते गवळणीच्या स्वरूपात. आणि मग तुकोबाराय पुढे गेले आणि त्यांना सांगितलं, गागाबाई अगं 6 वर्ष झाले ना, नुसते नाचू राहिले देवासोबत, नुसते खेळू राहिले, घामाघूम अंग झाले, कपडे मळाले, काही खाणं पिणं आहे का नाही? गवळणीने उत्तर दिलं अभंगाचं पहिलं, कृष्णाची
एवढी भक्ती लागते दादा, या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी भक्ती लागते पहा. 6 महिन्याच्या नंतर विचारतात आणि मग इथून अभंग सुरुवात होतो. शंकेचं उत्तर या अभंगामध्ये. कृष्णाची असुखेती गवळण म्हणते बाबा, या कृष्णानं एवढं सुख दिलं, एवढं सुख दिलं की आता भूक नाही लागत, तहान नाही लागत. काय नवले बुवा, 6 महिन्याच्या नंतर त्यांना भूक लागली नाही, पण बाकीचे नुसते पातेले गडपो व्हायले. आलक नाही आदन, आलक नाही आदन, झालंच नाही शिरा. झाला स्वयंपाक झाला का? बोलायला का? बर, हो द्या हो द्या. मला असं वाटतं आता हा अभंगाचा अर्थ यांनी ऐकला. हे 2 तासही म्हणणार नाही तुम्हाला की स्वयंपाक झालाच नाही, पण याचा फायदा नका घेऊ तुम्ही बी. असू द्या चला. एवढं भक्तीच्या इतक्या उच्चतम तत्वावर जावं लागतं बा. शिक्षक कधी होता येतं माणसाला सांगू तुम्हाला. समोरच्या विद्यार्थ्याने जर तुम्हाला शिवी जरी दिली, जी पचवण्याची ताकद जर त्याच्यात असेल तरच तो शिक्षक आहे. हो, शिक्षक कशाला म्हणतात सांगू? अवकाचे साठी पंते हाती धरली पाटी. अहो काय गरज राहते फार मोठ्या, ज्याचं MBBS, ज्याचं BEd झालेलं आहे, DEd झालेलं आहे, त्याला 1-2 लिहायची काय गरज आहे? पण आपल्या शाळेत येणाऱ्या पोराला ते आलं पाहिजे म्हणून तो स्वतःच्या हातात लेखन घेतो, पाटी घेतो, त्या पोराच्या हाताला लावतो, त्या पोराच्या हातात पेन देतो आणि सांगतो हाली बाबाची काडी काढ. काडी कडी कशी आहे? अशी गोल आहे. आणि मग त्याला खालून असा राऊंड केला की हे काय झालं? 1. हा झाला 1. मग तो सांगतो हे पाय, हीच काडी आता उभी होती ना, हीच काडी आडवी करायची, काय झाला? 2. असे 100 लोक सांगता येतील मला. सोडून द्या. साठी त्याला इतकं बारीक सांगायची गरज नाही, पण माझ्या पोराचं चांगलं झालं पाहिजे. सांगू, मी मुद्दाम शब्द वापरलं बरं का, माझ्या पोराचं चांगलं झालं पाहिजे. आम्ही बाहेर जर गेलो ना, तर बाहेर गेल्याच्या नंतर लोक विचारतात महाराज तुम्हाला पोरं किती? मी सांगतो मला 15 पोरं आहे, 20 पोरं आहे. लोक म्हणते महाराज मग तुमचा जन्म कितीचा आहे? आमच्या पवार महाराजांना बरेच लोक विचारतात महाराज पोरं किती? 200. एकानं तर ऐकलं ना अटॅकच आला, त्याला सलाईन लावणं पडली दुसऱ्या दिवशी. सांगू तुम्हाला, ज्या दिवशी हे पोरं यांचे आईबाप सोडून आमच्या संस्थेत येतात ना दादा, आणि 15 दिवसाच्या नंतर जेव्हा आईबाप शाळेत येतात ना, आमच्या संस्थेवर येतात ना, तर ते आईबापाकडे जात असताना आम्हाला विचारतात बाबा माझी आई आली जाऊ का? काय जीव लावला असं हो त्यांना? स्वतःच्या आईवडिलांकडे जाऊ का नको? कोण विचारतो? त्यांचा मुलगा विचारतो आम्हाला की जाऊ का नको. एवढं प्रेम लागतं बा, तेव्हा देव जवळ येत असतो. विढाला विढाला. मग नेमकं कोणतं सुख दिलं? थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, तसाही स्वयंपाकाला वेळच आहे. कोणतं सुख दिलं? कोणची भूक केली? माणसाला कोणती भूक आहे? एक आहे अन्नमय कोशाची आणि दुसरी आहे मोक्षाची. आणि मोक्षाची भूक घालायची असेल तर त्याच्यासाठी विचार करावा लागेल, आणि जर अन्नमय कोशाची भूक घालवायची असेल तर त्याच्यासाठी काम करावं लागेल.
जर काम केलं पैसा कमवला तर पोटाची भूक जाते, पण जर मोक्षाची भूक संपवायची असेल तर आहे मी हा कोण करावा मोक्षाची भूक घालवायची आणि गवळणीची भौतिक भूक तर गेली, कारण देवाकडे गेल्याच्या नंतर देवानं अन्नमय कोश करूनच ठेवला नाही, शिल्लक ठेवलाच नाही. का नाही ठेवला? मी तूपणा जाऊ देतो आणि एकाची गोंगडी पांग आपल्या सारखं केलं म्हणून भूक लागत नाही. आणि एक मोक्षाचं महाराज मोक्षाचं जेवण दिलं, कैवल्याचं जेवण दिलं. आणि थोडा विचार करावा, जीवनामध्ये माणसाचा कितीही पैसा असावा, कितीही संपत्ती असावी, कितीही पद असावं, कितीही मोठं माणसाचं वैभव असावं, पण त्याच्या सोबत त्याचा एक विचार असावा की एक ना एक दिवस आपल्याला हे सोडून जायचंय, सोडून जायचंय. मला राऊत महाराजांचे शब्द आठवले आपल्या मोठ्या सप्त्यातले. जेव्हा भजनाला बसला तेव्हा कणून कणून म्हणतो, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, मी तीन रंकानाथ. हे कोणाचं? हे तुमचंच आहे, कारण तुम्ही कोण आहे? विश्वाचे नाथ. रात्री म्हणतो तुम्ही विश्वाचे नाथ आहे, आणि सकाळी कुवाड घेऊन जातो बांधावर, दुसऱ्यांचं झाड तोडलं तो. रात्री कोणाचं म्हणला? विश्वनाथाचं. विश्वनाथ म्हणजे सागरेवाडीवरचा नाही, बाकीचे माझ्याकडे येतील तो का तिकडे रजिस्टर करून दिला का एकट्यानं, हा तो विश्वनाथ नाही. जो सगळ्या पृथ्वीचं भरण पोषण करतो त्याला विश्वनाथ म्हणतात. विश्वस्य नाथ हा इथे विश्वनाथ, त्याचा विग्रह सांगितलेला आहे. जो सगळ्यांचा नाथ आहे त्याला विश्वनाथ म्हणतात. असा भगवान परमात्मा. करानं विचारवा, किती मोठा पैसा असू द्या, काय येतो माणसासोबत, का करू नये परमार्थ, का देऊ नये दान, देत चला, करत चला, हेच काम येतं बा. जर गरुड पुराण वाचला असेल ना तुम्ही तर पहा काय काय गती होते. 28 प्रकारचे नरक आहे, किती नदी आहे, 16 प्रकारचे गाव आहे. एवढे जर मी सांगायला लागलो तर 2 दिवस कीर्तन ऐकता तुम्ही, 2 दिवस. एवढं मोठं चिंतन आहे. मी साध्या भाषेत सांगतो, या देहाचा कितीही 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 लालसा करा आणि किती चांगलं बघा, याला किती महागाची साबण लावा, किती मोठं अत्तर लावा. मी काल युट्यूबला कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला, ते बाटली दाखवत ते, आणि त्या बाटल्यात सांगितलं ये तो नसीबवान को मिलता है, ये 1 लाख रुपये तोला है, 1 लाख रुपये तोला. म्हणलं नालाय का, याच्यात 1 लाख घातल्यापेक्षा 1 लाख जर एखाद्या देवस्थानात गेले असते तर आयुष्यभर तो नाव व्हायला असतं. आता लावून नाव नाही घेणार लोक. हा विचार पाहिजे. सांगू याला किती बनवावा, एक दिवस पडणार आहे. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना, पवन चले उड़ जाना रे पगले. बात नाही का? पवन चले उड़ जाना रे पगले, समय चूक पछताना, क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. किती किती घासलं तुम्ही याला, पण किती घासलं तरी एक दिवस मातीतच जाणार आहे. बघ, जात असताना 4 जना मिल गढ़ी बनाई, चढ़ा काठ की डोली, 4 जना मिल गढ़ी बनाई, चढ़ा काठ की डोली, चारों तरफ से आग लगा दी, चारों तरफ से आग लगा दी, भूख दहीर जैसे गोरी, क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. 4 जण महाराज गडी बनवतात, लोक गडी बनवतात, महाराज मोठे मोठे. महाराज पाहिली का आपली गडी? जुना शब्द आहे गडी म्हणजे काका मकान. गडी बाबा माय बापन जर माय आता सत्ता दिली तेव्हा काहीच नव्हतं. नालाय का तू, कमीत कमी कमवायच्या आकलीचा तर होता येत म्हण.
माझ्याकडे बापन जावं त्याला तेव्हा काहीच नव्हतं असं नको म्हणू. पण हे सगळं मी बांधलं, मी तेवढं मी. पण त्यानं किती मोठी गडी बांधू द्या, त्याच्यासाठी फक्त 4 कॉलमची गडी ठेवलेली. 4 जना मिल गडी बनाई. 4 जण बनवतात आणि कशाने बांधतात? कोणचं सिमेंट? सुतळ्या 10 रुपये पावशेर. किती MM चा गजारा, किती MM चा. लोक म्हणते मावात पडलं नाही पाहिजे. 12 MM वापरा, किती वापरतो तुला सुतळ्याच. तिथं चांदीचा नाही बांधणार, सोन्याचा नाही बांधणार. उलट जर हातात असेल ना तर काढून घेतील. एखादी जर चुकून म्हातारी अचानक गेली, म्हातारा अचानक गेलं ना तर लोकांना फोन करायच्या अगोदर लोक म्हणतात काढा, हातातलं काढा, मागव. हा, काढून घेतात बुवा. म्हणून विचार करा, विचार गाड्यावर एक दिवस याचा नाश होणार आहे. आणि लोक जसं होळी पेटवतात ना, लाकडावर नेऊन तसं ठेवून देतील, तसं होळी पेटवली ना तसं पेटवून देतील. ही माणसाची सत्यता आहे. सांगू, 4 जना मिल गडी बनाई. 3 दिना तेरी तिरिया रोवे. 4 दिना तेरा भाई. 3 दिना तेरी तिरिया रोवे. 13 दिना तेरा भाई. जन्म जन्म तेरी माता रोवे, करके आस पराई. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. हा विचार पाहिजे मला. अहो, या पदाच्या प्रतिष्ठेच्या पाठीमागं पळता 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 मरून जातो माणूस, पण अपेक्षा संपत नाही. त्यावेळेचं कीर्तन, त्यावेळेच्या कीर्तनाला पिंडदानाचं काम चालू. बाबा 2 तास कीर्तन केलं तरी कावळा शिवाना, कावळा शिवाना. म्हणलं मग काय नेमका अडचण काय? त्यांना जाऊन विचारलं, बा सगळं झालं तर काही ठेवायचं बाकी असेल ते. महाराज सगळं ठेवलं. बिड्या ठेवल्या, कट्टा ठेवला, बाटली ठेवली, सगळं ठेवलं. बिस्लरीची बॉटल. एवढंच नाही, हे ज्याच्या सोबत बसत होतं त्यालाही बसवलं म्हणलं. मगही पिंड घेत नाही. मी विचार सांगतो बरं, मगही पिंड घेत नाही. त्याला म्हणलं जाऊ द्या, हे गेलं कसं तेवढं सांगा. ते म्हणे हे पंचायत समितीला सभापती होते, सभापती. आणि अचानक काय झालं म्हटले, ज्या हातात आलं की तुमचं ते पोतबळ असतं झालं जाग्यात. आणि मग ते गेले म्हणे तिथं. म्हणलं तुम्ही ते सगळं सोडा, तेवढी खुर्ची आणा गड्या. ते महाराज म्हणलं तुम्ही बोलूच नका, तेवढी खुर्ची आणा. त्याने ती खुर्ची आणली तिथून आणि ती खुर्ची ठेवली पिंडदानाजवळ. माझ्याकडे पाहू नका महाराज, खुर्ची पाहिल्या कावळा येऊन बसला खुर्चीवर. धोका कशाने दिला? हा नाही सांगत, जाऊ द्या, सोडून द्या. पैसा माणूस शेवटलो पैसा पैसा करतो बा, पैसा पैसा करतो. पण सांगू, माणूस मेला की घरच्यांची पहिली धावपळ असते इन्शुरन्स कुठं काढेल. हा, काय धावपळ असते? इन्शुरन्स कुठं काढेल. काही लोक म्हणतात नाही पोस्टमॉर्टम नसतो. काही लोक म्हणतात नाही हो, त्याच्या LIC काढेल भेटणार नाही. अरे माणूस गेला त्याचं नवल नाही, पण इन्शुरन्स नाही गेला पाहिजे. किती नवल आहे. हा विचार करा दादा. आणि हा विचार जेव्हा तुमच्या मनात असेल ना, त्या दिवशी आपोआप तुम्हाला कृष्ण भक्ती निर्माण होईल. विठाला विठाला विठाला. एवढंच नाही, तिला विचारलं बाई जाऊ द्या, तुमची दानभूक झाली असन, गेली असन, काही अडचण नाही, पण तुला कळलं का? अगं 6 महिने झाले, 6 महिने. तेवढे ते गवळण म्हणते बाई मी खेळायला लागल्यापासून मला कळालंच नाही आता किती दिवस झाले. कळल्याची नाही
एवढा जुगाड करावा लागतं बुवा, त्याच्यात तेव्हा संस्था टाका. जाऊ द्या, त्या सोडून. काय सांगत होतो मी तुम्हाला? पुन्हा पहिल्यापासून सांगू काय आता? हा? विचार करा, विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, आणि एकदा बसून विचार करा बा. एवढं ऐका आपली एक गोष्ट. आज घरी जा संध्याकाळी, आणि संध्याकाळच्या वेळेला देवघरात बसा, डोळे लावा आणि स्वतःच्या मनाला विचारा. दुसऱ्याच्या मनाला विचारू नका आणि दुसरे काय म्हणतील याच्याकडे पाहू नका. न लगे रुसावे आणि का बहुता, आणि आपुल्या संचिता वाचून या. डोळे लावा आणि आपण आतापर्यंत काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं हे डोळे लावून मनातल्या मनात आठवावा. तुमचं मन तुम्हाला खरं बोलन, कोणच खरं बोलणार नाही. कारण तोंडावर बोलत असताना सगळेच म्हणतात, भाऊ महाराज तुमच्यासारखं कीर्तन कोणीच नाही करत, पवार महाराज तुमच्यासारखी संस्था कोणाचीच नाही, पण फक्त तोंडावर, फक्त तोंडावर. पण तुमचं मन तुमच्याशी खरं बोलेल, खरं बोलेल. मनाला एकदा विचारा, काय माझ्याकडून चुकलं, काय मी योग्य केलं. तुमचं मन तुम्हाला सांगल. किती माळा घालून लोकांमध्ये फिरला तरी कालच्या कीर्तनातून चप्पल आणली हे मला माहिती आहे. कोण सांगतं? कोण सांगतं? मन सांगतं. आता तुम्ही कोणाची चप्पल नाही, तुम्हाला कोणीच नाही पाहिजे, पण तुमचं मन बरोबर तुम्हाला घरी गेल्यावर सांगन, गड्या ती फाटकी का व्हायना पण तू ही चांगली होती तर दुसऱ्याची आणली, चांगलं नाही केलं. कोण सांगतं? मन सांगतं. बंधारा चारता चारता स्वतःचा कापलाच पण लोकांचा बी कापून आणला, आपण घरी आल्यावर मन सांगतं, गड्या आपला इतका मोठा बंधारा पडेल तो त्याचा बंधारा कापला. कोण सांगतं? मन सांगतं. बाकीचे लोक सांगत नाही, महाराज रूमने घेऊन येतात. म्हणून लोकांनी सांगितलं पाहिजे याची अपेक्षा करू नका. मनाला विचारा, मनात पूर्ण संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. आणि या गवळणींनी फक्त विचार केला, जे आहे ते आता कृष्णार्पणमस्तु. आणि म्हणून त्यांना ही कळाली, ही अवस्था प्राप्त झाली. किती सूर्य निघले आणि किती सूर्य अस्ताला गेले, दिवसाचं गणितच ज्यांच्याकडे राहिलं नाही, कळलेच नाही. झाले किती दिवस आणि बाहेरील वास विसरली. आता याचे दोन शब्द, दोन अर्थ काढता येतील. बाहेरील वास विसरली म्हणजे बाहेरचं जे आहे ते सगळं विसरलं. मग रास मंडळाच्या बाहेरचंही विसरली आणि शरीराच्या आत जीव रूपी भक्त आणि परमात्मा रूपी एक झाल्याच्या नंतर या देहाच्या बाहेर प्रपंच घर हे सुद्धा ती विसरली, असा त्याचा अर्थ आहे. आणि शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात, आता माझं तुझं नाही, सगळ्याच्या सगळंच विसरलं. विसरू का माता तू का म्हणे, विसरू का माता तू का म्हणे, विसरू का
कळलेच नाही झाले किती दिस. फार हा भंग आहे ना, फार उच्च कोटीतला अभंग आहे. आणि हा खरं म्हणलं तर फार विद्वान महात्म्याने घ्या, पण सहज आमच्या महाराजांनी दिला. मला एक वेगळं चिंतन या ठिकाणी मला करण्याचा भाग प्राप्त झाला. ते योग्यच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही. हा विठोबा कुमार माझे वाणी तुझे वर्णे गुणना. पाचच मिनिटामध्ये काल असं थोडक्यामध्ये चिंतन पाहून आपल्या सेवेला परिणाम देऊ. 1:30 वाजता बरोबर सोडणार आहे मी. 11:30 चालू झालं होतं आपलं. दंडक आहे वारकरी संप्रदायाचा. पुण्यतिथी 1 दिवसाची असो, 2 दिवसाची, 3 दिवसाची, सप्ताह असेल, काल्यानं सांगता व्हावी. मग का सांगता व्हावी याचं कारण असं आहे दादा, जे खरी भक्ती जर असेल तर ती खरी भक्त फक्त गवळणीकडे बघूनच कळते की खरी भक्ती किती होते. आणि म्हणून त्यांचं चरित्र भगवंताचं पूर्णतम अवतार सांगितलेलं आहे. त्याचं चरित्र थोडं का होईना सांगितल्याशिवाय काल्याला पूर्णता नाही. म्हणून मी फार जास्त सांगणार नाही. 10 मिनिटामध्ये चरित्र सांगून जाईल. आपल्याला सगळ्यांना चरित्र माहिती आहे, कारण आपण गेल्या 10-11 वर्षापासून काल्याचे कीर्तन ऐकतो. पण आज चिंतनामध्ये मी मुद्दाम जास्त वेळ घेतला. चला, कधी येत असतो भगवान परमात्मा, तर गीतेचे फक्त 2 श्लोक सांगतो. जब जब होई धर्म की हानी, तुलसीदासजी म्हणतात, बाड ही आसुर अधमाभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, आणि हर ही कृपानिधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस भक्ती तत्व लोप पावल्या जातं आणि अज्ञानाच्या शक्ती जास्त प्रबल होतात, त्यावेळेस भगवान अवतीर्ण होतात. आता इथं प्रश्न असा आहे, महाराज मग भगवंत फक्त तेव्हाच अवतीर्ण होतो का? तर नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य रीतीनं काम चालत असलं
तोपर्यंत ठीक आहे. ज्या क्षेत्रामध्ये योग्य रीतीनं काम चालत असताना तिथं जर गैरव्यवहार व्हायला लागले तर त्याही ठिकाणी भगवान परमात्मा कुणाच्या तरी अंशाच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण होत असतो. हे त्याचं शास्त्र आहे. विडाला विडाला पवित्राणाय साधूनाम 5व्या अध्यायातला श्लोकी वाटत आहे ना. पवित्राणाय साधूनाम यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं मधर्मस्य आणि तदात्मानं सृजाम्यहं. पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय आणि संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये तो येत असतो. मग वेगवेगळ्या लीलेने येत असतो. मग इथं काय झालं, मग इथं कंसाचं आणि उग्रसेनाचं राज्य आहे. तिथं बंदिवासामध्ये देवकी आहे आणि त्या ठिकाणी आकाशवाणी होते की तुम्ही घाबरू नका, आता मी जन्म घेणार आहे. मग याला वसुदेव नावाचा मित्र असतो. मग आपली बहीण आहे देवकी. मग देवकीचा विवाह वसुदेवाशी लावण्याचा त्या ठिकाणी पण होतो. लग्न लावल्या जातं, मिरवणूक काढल्या जाते. मिरवणुकीच्या शेवटी नेमका काला होणार तर काल्याच्या थोडस का अगोदर सगळं नियोजन बिचकतं आणि वरतून आकाशवाणी होते, अय एवढ्या मोठ्या थाटामाटानं ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, सावधान, जे लग्न तो जमवलं त्या लग्नाचा परिणाम म्हणून 8वा मुलगा देवकीच्या गर्भात येईल आणि तो तुझा कर्दनकार ठरण. कोणाला असं वाटतं आपली सत्ता जाव, कोणाला असं वाटतं आपला जीव जाव, कोणालाच नाही वाटत जीव गेला तरी सत्ता जात नाही, जीव गेला तरी अहंकार जात नाही. त्या बेताचा तो कंस होता. मग त्याला असं वाटलं आपलं पद जातं, आपलं राज्य जातं, जीव जातो. मग ज्याच्यामुळे जातं ते ठेवायलाच नको ना, आहे का नाही. मग त्यानं खडग काढलं आणि देवकीच्या पोटी येणार आहे ना तिला संपून टाकायचं. पण सांगू दादा, होने को कोई नहीं टाल सकता. या जगामध्ये जे होणार आहे ना दादा, ते होणारच आहे. तुम्ही किती प्रयत्न करून पहा गड्या. याद कर सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. माँ बाप बहन भाई वक्त का चलन देंगे, तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे. आजीज नांजा नावाचा कव्वाल कार्य ती बी करत असतो मी. विठ्ठल विठ्ठल त्याचं काही नाही चाललं, तो सुद्धा उघड्या हाताने गेला. मग कंसाचं काय चालतं, वसुदेव आडवा झाला. तुला भीती कोणापासून आहे, याच्या मुलापासून ना. घाबरू नको, हिला जेवढे मुलं होती ना, आम्हाला मुलं होती तुझ्या ताब्यात देऊ. मग 8वा जन्माला यायचा, त्याला थरकाप सुटला. इकडं भगवंतानं सगळं नियोजन केलं. गोपाळ जे देव होते ते सगळे गोपाळ झाले. गोकुळामध्ये फार मोठा विषय. आणि मग इथं भगवान परमात्मा जन्म घेणार. नवमीच्या दिवशी त्या ठिकाणी नवमी तिथी आहे, श्रावण मास आहे. आणि श्रावण मासामध्ये पावसाचा झिमझिम चालू आहे. आणि देवकीच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा येतात, जन्माला येतात, उभे राहतात. 8 वर्षाची मूर्ती. देवकी म्हणते, बाबा तू कोण आहे. ते म्हणलं, आई अगं मी तुझा मुलगा आहे. म्हणले, तुला सांगाल तरी काही वाटतं का, मुलगा झाल्याच्या नंतर बोलत नसतो. मग लहान तो लहान झाला, पण लहान होताना सांगितलं, आई मला ज्या ठिकाणी राक्षस लोक आहे, ज्या ठिकाणी मला मान नाही, ज्या ठिकाणी परमार्थिकाला किंमत नाही, त्या ठिकाणी माणसाचं चाहे बरसत कांचन नील. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. सगळ्यांसाठी सांगतो हा नियम उद्यापासून वापरा. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटा कितना हो प्यारा उसे सर पर बिठाना ना चाहिए. चाहे बीवी म्हणजे बायको, चाहे बीवी कितनी हो लाडली उसे भेद बताना ना चाहिए. आणि जर सांगितलं तर पांगत असतं. विठाला विठाला तिथं मला मान नाही, तिथं मला ठेवू नका, याचा सरळ अर्थ. तिथून मग त्याला उचललं, वसुदेवजी घेऊन जातात. बराच कथा भाग आहे. तिथून मायेला आणतात. दुसऱ्या दिवशी सगळं जिथलं तिथं होतं. माया रडायला लागते. कवी माया कवी आकांत नामा म्हणे उठले धूत. बरेच अभंग आहे. मग
त्या ठिकाणी कंस येतो, तिला मारायचा प्रयत्न करणार, ते हातातून निसटतेन वरती जाते आणि सांगते, अय तुझं लागी वाधी, तुझं लागी तुझं लागी वधी, उपजाला मजा दे. कशाला टाइमपास करतो तो? माझ्या आधी जन्माला आला, मग तिथून सगळं 7व्या दिवशी पुतना पाठवली. पण महाराज तू असनकाधिकाचे निमाने, सायूच्या सौरसोधी दला पुतने, आणि जी विषयाचे निस्तन पाणी मारवाली ज्ञानोबा यांची उभी. मला आता जास्त चिंतन सांगायला वेळ नाही. मग हळूहळू कृष्ण आता तिथं मोठा होतो, आणि मोठा होता होता एक खोडी सांगतो छोटीशी, थोडा थोडा रांगायला लागला. रांगत रंगली चोरी तलोनी, धावणी धरते गवळणी रे. तळवे तळ हात काढे कीर्तन सोडायची. आता झाली इच्छा. महाराज काल्याचा प्रसंगच असा आहे की हा भाग लागला की आपोआप कीर्तन वाढवा वाटतं. पण आमचे गोसाईबाऊ म्हणत असतील आटत नको गाडी कर जास्त. हो बाय गावाचा बघा इनावी मॅच गेले गावात, तो काय गावातलंय म्हणून बोललो बरं का. फार सगळे मंडळी माझ्या जीव लावतात आणि म्हणूनच इथं माझ्या जवळ उभी आहे. चला. आणि मग तो भगवान परमात्मा रांगता रांगता खोड्या करायला लागला. एक दिवस एक गवळण आहे ना, तर रांगोळी काढत होते. रांगोळी काढता काढता महाराज आता ते जुना काळ होता तेव्हा का आपल्या सारख्या होत्या का MRI CT स्कॅन ते तेव्हा नव्हतं. मस्त नाही आता आल्या. माणूस घातला की बाहेर काढलं की सगळं झेरॉक्स. आता आल्या तेव्हा नव्हतं काही. आणि तेव्हा मला जसं सुदृढ तब्येत होते. जुने माणसं पहा तुम्ही, एक कदाचित जुने माणसं अटॅक न जात नव्हते म्हणून बरं, नाही तर त्याला 10 खांदेकरी लागले असते. एवढे सुदृढ होते की गवळण अशी गोल होती महाराज. गोल म्हणजे अंगापिंडानं गोल होती. आणि ती रांगोळी काढत होती. अर्ध्या तासाच रांगोळी काढत होती गोसाई बाबा. आणि कृष्ण जवळ गेला, थोडा थोडा बोलतोय लहान आहे. का ग काय करते तू? गवळणीने सांगितलं, दादा राजा आम्ही मी रांगोळी काढते ना. रांगोळी? आणि अशी कुठे रांगोळी असते का? काय झालं? तुझ्यापेक्षा सुंदर मला येते म्हटले. सुंदर येते म्हणले सुंदर. तिला वाटलं राजाचं पोरग हे मध्ये बसल्या बसल्या ऑनलाईन कोर्स केला असं ना. तर ऑनलाईन नाही झालं का? शाळेत पोरगा शाळेत जाताना दिसत नाही पण शिक्षण चालू आहे ना गुरुजी का. त्याला असं वाटलं हे ऑनलाईन चालू असेल बुवा काहीतरी. मग ती म्हणले दाखवून काढून काय शिकवल तुला. म्हणले मी काढतो पण मग जवळ नाही. तू जर शिकली तर मग माझं जर तू शिकून घेतलं तर माझी काय किंमत राहिली. म्हणले मग काय करू? म्हणे असं कर, तू थोडं 5-10 फूट लांब जाय मग काढतो. त्याला खरं वाटलं. ती उठली गेली. पण देवान पुन्हा डोकं लावलं. ते म्हण तसं नाही, तुला उभ्यानं रांगोळी दिसन मी कशी काढतो. खाली बस. त्याला खाली बसवलं. बघ खाली बसायचं तर मांडी नाही घाललेली, असं पाया बसवलं नुसतं. आणि रांगोळी काढायला सुरुवात केली. इतकी सुंदर रांगोळी काढली महाराज. जगात एवढी सुंदर रांगोळी कोणीच नसन काढली. वरी मोठे चक्र पाणी
अंगणी आणि वरी मुते. अरे त्यानं चड्डी खाली केली आणि तू मुतला रांगोळीवर पाहू नका माझ्याकडं. आणि मुतला बा त्या गवळणीला इतका राग आला, तिनं पुस्तकात पाहून कोण रांगोळी काढेल होती 1 तासाची. तिला इतका राग आला, तिला असं वाटलं एवढ्या कष्टानं रांगोळी काढली ना मुतला. जशी गडबडीनं महाराष्ट्राला धरायला गेली तर मिऱ्या अंगठ्यात अडकल्या. आणि जशी उठली झटका बसला, मूर्ख जमिनीला लागला. फुगा कसा जातो खोल, फुट्यासारखीच त्या रांगोळी लोक गेली. सगळ्या हाताला याला खरचटलं महाराज. आणि मग उठून आई जवळ जाते, गाराने सांगते. पण आई गाराने ऐकून घ्यायला तयार नाही. आपलं शेंबड का व्हायना पण राजाच, आपलं शेंबड का व्हायना पण राजाच. आणि लोकांचा साधू बी असला तर तुकारच. ही वृत्ती आहे माणसाची, आईची वृत्ती आहे. आपलं पोरग कसं का असं, त्याला माहिती, आपल्या आईला माहिती आहे बाहेर गेलं म्हणजे काच फोडलीच आहे ना. एका आईकडं तर एक शेजारी गेले, म्हणले बाई त्या पोराला अक्कल नाही, बद्दी माके दे, बावळट आहे. म्हणले काय झालं? ते माझ्या घराची काच फोडली. ते म्हण जाऊ द्या बाई, अक्कल नाही त्याला. मग ते म्हणे अक्कल नाही, माझ्या घराची काच फोडायला बरी त्याला अक्कल नाही. मग तो काऊन नाही फोडत? नाही, इतकी अक्कल आहे म्हण त्याला. हे आईचं बॅकग्राऊंड असतं. आईनं ऐकलं नाही आणि मग शेवटी महाराज फारच खोड्या केल्या, ऐकावं लागलं. आणि मग त्याला रानात पाठवावं लागलं. आणि मग महाराज भगवान परमात्मा हातामध्ये खांद्यावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली आणि देव गाई चारायला वनात जातोय. गाई चाराय वनात गेला, महाराजांच्या आशीर्वादानं भागवतच करतो बा. त्यामुळं हे सांगायला अजून लय वेळ आहे. चला जाऊ द्या. फार या गोष्टी जर सांगितल्या ना अजून 2 तास तुम्ही सोडणार नाही बरं का. पण जाऊ द्या, कसं आहे तुमचा अंत पाहण्यात हे नाही. उगा पुन्हा तिथं यायचे 2-4 लोक, तिथं गण बोलला तू पण इथं, त्यामुळे सोडून द्या. आणि मग तिथं गेला, आपलं सवंगाड्यामध्ये खेळायला लागला. 11 प्रकारच्या गायी भगवंताने वळल्या. आता मी सगळं सांगत बसत नाही. मग सगळं खेळणं झालं, गायी चारणं झाल्या. आणि शेवट मग देवाने परीक्षा पाहायची ठरवली. माझ्याकडे कोण आहे? मग माझ्याकडे या. आणि मग खेळायला सुरुवात केली. हा मामा पोळा, हा मामा, तो खेळ कानोबा हा मामा गाली,
हा मामा घाली रामावतारी कैकईची भीड तुला भारी दयान केले लंकेवरी कानोबा मामा तू घाली. 12 प्रकारचे खेळ खेळले मी फक्त 3च सांगितले तुम्हाला. किती? 3. पुढचे ऐकायचे तर भागवत ठेवा पुढच्या वर्षी, ऐका नाही, भागवत ठेवा. आणि भागवतच असं ठेवा की पूर्ण देखावे त्याच्यामध्ये पाहिजे, तर ते भागवत महत्वाचं आहे. आमचे पवार महाराज, आम्ही जे भागवत शिकलो, रामकथा शिकलो, हे त्यांचीच देणे आम्हाला. म्हणून पुढच्या वर्षी जर झालं नियोजन ना, तर आमच्या पवार महाराजांची कथा ठेवा. आणि निश्चित महाराज आपल्याला खरा कृष्ण काय ते तिथं कळाल्याशिवाय राहणार नाही. 3च खेळ सांगितले मी. चला मग असे खेळ खेळता खेळता खांदी भूक पोटी भूक खांदी भार काय खेळायचे सुख. आणि मग सगळ्यांनी सांगितलं देवा बस झालं ना, आता आम्ही बी थकेले, तुम्ही बी थकले असं उड्या मारून, मग चला ना मग खडकी सोडी आल्या मोठा आणि आजीचा दही काला गोमाटा सगळ्यांचं त्या ठिकाणी मिसळलं. आता इथंही बरंच चिंतन राऊत सांगत असतात, आमचे महाराज सांगत असतात, पण ते सगळं मिसळलं, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि फार सुंदर महाराज या काल्याचं वर्णन आहे. शुकदेवजी महाराज 12 स्कंदामध्ये बोलत असताना सांगतात, भगवंताने काला केला, कमळाकार सगळे बसवले, पुढे भक्त आहेत, माग जिज्ञासू आहे, त्याच्यानंतर चिकित्सक ज्ञानी अशी ती कमळासारखी ओळ लावली, मध्यभागी भगवान परमात्मा उभे राहिले. आणि त्या ठिकाणी काल्याचा प्रसंग सांगत असताना शुकदेवजी सांगतात, बिभ्रत वेणुम जठर पठयो हो शृंग वैद्यच कक्षी वामे पानो मश्वन कवलम तत्फलान्यंबोलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हास्य नर्मविस्वये स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भूपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. सावता महाराज की जय. ज्ञानेश्वर भानुदास काला करी आणि भानुदास गीतिकार आणि प्रसाद देतो पंढरपूर. या न्यायानं आपला सावता महाराज पुण्यतिथीचा कालाही या ठिकाणी त्या न्यायानं आपण केराळ्या गावामध्ये साजरा केला. आणि निश्चित भगवान परमात्मा जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे माझा पांडुरंग उभा, आणि पांडुरंग आज इथं उभा असल्यामुळं खरा आजचा काला इथलाच आहे. काही लोक म्हणतील महाराज आरणगावचा काला आणि तो काला सोडायचा आणि आपल्या गावात काला करायचा, याला काय अर्थ आहे? सावता महाराज तर तिथं आहे. पण सांगू तुम्हाला, आमचे सावता महाराज कुठे आहे? जिथं देव आहे तिथं सावता महाराज आहे. आणि देव कुठे आहे आज? देव कुठे आहे आज? जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. जर कीर्तनात देव असेल तर मग सावता महाराज कुठे आहे? सावता महाराज कीर्तनातच आहे. म्हणून आपण केलेला काला निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या कामाला शुभेच्छा, पुढच्या नियोजनासाठी शुभेच्छा. माग ज्यांनी फार मोठे मोठे काम केले, स्वयंपाकापासून तर झाडझुडपर्यंत, त्यांना सुद्धा कोटी कोटी दंडवत. ज्यांनी या ठिकाणी मला फार मोठ्या मनानं उभं केलं, समस्त माळी समाज कमिटी, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे पवार महाराज. बरंचसं वातावरण ढवळून निघालं असेल तर 10-15 दिवसात जे काही झालं असेल ते कृष्णार्पण असतो. पण इथून पुढं गावकरी या नात्यानं मला एक वाटतं, मी बोलणार नव्हतो बाबा, पण मला बोलायची वेळ आली, मी बोलणार नव्हतो. आपण गावकरी आहे, चांगले काम आपल्या गावात झाले पाहिजे, चांगले उपक्रम राबवले गेले पाहिजे, त्याच्यासाठी सगळे आपल्याला आवश्यक आहे. आपल्यापासून कोणी तुटू देऊ नका. कोणा आपल्या विरोधात जात असेल तर तेही होऊ नये, आणि कोणी विरोधात जात असेल तर त्यांनी जाऊ नये. धर्म कार्य कसं असतं तुम्हाला जाताना सांगू. महाराज आम्हाला दोघांनाही काही घेणं नाही, पवार महाराजलाही काही घेणं देणं नाहीये आणि मलाही काही घेणं देणं नाही. कारण पवार महाराजांनी आज या ठिकाणी नसते आले तर त्यांचे 50,000 रुपये ठेवलेले होते, पण तरी ते इथं आले. तो त्यांचा मोठेपणा म्हणा. मला त्यांनी उभं केलं म्हणून मी त्यांचे फार गोडवे गात असं नाही. पण ऐका,
एका आई बापाला 4-5 मुलं आहे. संसार झाला, ज्याचे त्याचे लग्न झाले, जमायला नाही लागलं. वैचारिक स्वतंत्रता असते सगळ्यांची, नाही जमायला लागलं, त्यांनी वेगळं निघावं. हे शास्त्र सांगतं बघा, वेगळं निघावं. वेगळं निघून स्वतःच्या हिमतीवर सगळं करावं. पण बारकाई ऐका, ज्या दिवशी आई वडिलाचं काम पडन ना, त्या दिवशी 4-5 जणांनी एकत्र येऊन बसा गड्या, एकत्र येऊन बसा. कारण ज्या आई वडिलांच्या नावावर तुम्ही जीवन जगताय, त्या आई वडिलांचं काम जर तू कर, मी करत नाही, माझ्याकडे पैसे नाही, तू करून घे, म्हातारी तर तू हातच होती, मग आम्ही कशाला दवाखाना करावं, असं जर होत असेल ना बा, तर जाता जाता सांगेन, ज्यानं हे केलं असेल ना, त्याच्या जात असताना रव नावाचा कुंभ सांगितला बाबा. काय त्याच्यात सगळी किडे व, आणि ते किडे महाराज विष्ठेच्या स्वरूपामध्ये सगळ्या नाका तोंडात पडतील बरं का. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली भय नरका जाणे. चांगल्या कामाचा नाश करू नका कडे, चांगल्या कामाचा नाश करू नका. 5 जणांनी एकत्र बसा आणि आई वडिलांचे शेवटपर्यंत चांगलं कार्य करा. सावता महाराज माझा बाप आहे, सावता महाराज माझी आई आहे, या नात्यानं सगळा समाज बांधव एकत्र या आणि एकत्र येऊन बैठक घ्या आणि एकत्र येऊन आपले विचार विनिमय कळवा. आणि जर कोणी म्हणत असं असं करा, त्याच्याही शब्दाचा मान ठेवा. आणि कोणी म्हणत असं याच्यापेक्षा वेगळं करू, त्याच्याही शब्दाचा मान ठेवा. आपल्याला 1 वर्ष पुण्यतिथी करणं आहे का? सगळ्यांना बोलतोय बघा, माझा वैयक्तिक वर्ष कोणावरच नाही. आपल्याला एवढंच वर्ष करणं आहे का? नाही. पुढच्या वर्षी, आज यांचं झालं, उद्या पुढच्या वर्षी दुसऱ्याचं होईल. अहो यात नवल असं काहीच नाही ना महाराज. कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगू का खरं, आम्ही कमवण्यासाठी कीर्तनच करत नाही का. आणि कमवण्यासाठी जर कीर्तन केली असते ना बाबा, तर तुम्हाला सांगतो आज बंगले बांधले असते आम्ही, बंगले. पण बारकाईनं पहा तुम्ही, आमच्या संस्थेवर या नाही तर पवार महाराजच्या संस्थेवर या, एवढं मोठं बांधकाम आम्ही करतो, पण आम्ही ज्या रूम मध्ये राहतो ना, त्या रूम मध्ये सुद्धा व्यवस्थित व्यवस्था नसते. एकच रूम असते फक्त राहायची. तो विषय निघला म्हणून सांगतो. आम्ही बाहेर जातो ना महाराज, 1-1 लाख रुपये लोक देतात. काल माझ्या संस्थेचं फार मोठं काम झालं आणि ते केवळ पवार महाराजांमुळे झालं. आमचे आताचे नवनिर्वाचित मंत्री भागवत कराड साहेब यांनी 8-10 लाखाचा निधी आपल्या संस्थेसाठी कबूल केला आणि त्यांना भेटायसाठी काल मी गेलो होतो. पण माझ्या संस्थेचं ऑडिट नव्हतं 6 वर्ष. किती? 6 वर्ष माझ्या संस्थेचं ऑडिट नव्हतं. माझ्याकडे एक सर्टिफिकेट होतं, दुसरं नव्हतं. मी ते सगळं सोडून दिलं. तर म्हणलं जाऊ द्या, तसाही पैसा गंज येतो, काय उद्यावर नादी लागायचं. पण पवार महाराजांनी विचारलं, म्हणले आहे का? म्हणलं काहीच नाही बा, तू माझ्याकडे कागद आणून द्या म्हणे फक्त. आणि 1 महिन्यामध्ये दुसरं सर्टिफिकेट, 6 वर्षाचं ऑडिट, सगळे कागदपत्र पक्के झाले आणि लगेच निधी मिळाला. दादा, हे मोठेपणा जर कोणाचा असेल ना, तर तो फक्त पवार महाराजांचा. आज मिसाळ महाराज जर लाखात खेळत असेल ना, तर त्याला चालना देण्याचं काम यांनी केलं. मला शिबिर घ्यायचं असलं ना, मी मोठ्यापणानं सांगतो, बा वळवळ करू नका बरं, आमचं प्रेमाचं बोलणं आहे. म्हणजे तुम्ही शिबिर घेऊ नका, तुम्ही घेतलं माझ्याकडे पोरं नाही येणार, आणि यांनी मोठेपणानं घ्यावं, नाही मी घेणार आहे शिबिर, हे आमच्यातले संबंध आहे. म्हणून तुम्हाला जाता जाता हात जोडून हीच विनंती, मी गावकरी या नात्यानं तुम्हाला कुठेही बोलवा, कधीही बोलवा, अर्ध्या रात्री सांगा मिसाळ महाराज इथं भजनाचं काम आहे आणि तुम्ही आलं पाहिजे. मी गावात जर असेल तर निश्चित येईल बा. पण माझं म्हणणं एकच आहे, आपला फार मोठा वाटा आपल्या गावाला आहे. राऊत महाराजांचा श्रेय आपल्या गावाला आहे. राऊत महाराजांचं सुद्धा निष्ठावान गाव आहे. त्यांच्या शब्दाला कलंक लागेल असं कोणी वागू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझ्यासारख्या अल्पज्ञाला आपण पदरात घेतलं. आमचे अनाथाची माय, आमचे रामेश्वर महाराज असतील, आमचे दत्ताभाऊ असतील, आमचे ग्रामपंचायतचे सगळे सदस्य मंडळी, सगळे 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 माळी समाज, सगळा इतर समाजही कीर्तनालय, सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत तुम्ही मला फार आशीर्वाद दिले, इथून पुढे फक्त मला आशीर्वादच द्या की अजून मोठा हो, एवढीच अपेक्षा माझी संपूर्ण गावाकडून आहे. बास, याच्यापेक्षा अजून काही जास्त सांगता येत नाही. सगळ्यांची चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. 10 तारखेला येणाऱ्या 10 तारखेला पंढरपूरला आपण गाडी काढलेली आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी संपर्क करा. कंठी धरिला कृष्ण